नाशिकचा उपमहापौर ठरलेला आहे, तर शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आलेली आहे। उपमहापौर निवडीनंतर विलास शिंदेंना अश्रू अनावर झाले, त्यावेळी ते काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नाशिकच्या महापौरपदी देखील निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे विलास शिंदे हे उपमहापौर असतील, तर त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकचा महापौर आणि उपमहापौर ठरलेला आहे, काय घडामोडी घडतायत सध्या मनपाच्या वर्तुळात? गणित अत्यंत महत्त्वाचा दिवस होता। नाशिक महापालिकेमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळालेली होती, असं असताना सुद्धा भाजपने शिवसेनेला सत्तेत घेतल्याचं आपल्याला आज बघायला मिळालं। भाजपकडनं जे हिमगौरी आडके आणि शिवसेनेकडून विलास शिंदे यांची बिनविरोध ही संपूर्णपणे निवडणूक झालेली आहे। त्यामुळे आता भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर अशा पद्धतीचा सत्ता जो आहे तो नाशिक महापालिकेमध्ये स्थापित झालेला आहे आणि ही संपूर्ण निवडणूक ही बिनविरोध झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा महापौरसाठी अर्ज दाखल करण्यात आलेलं होतं, त्यानंतर भाजपकडून उपमहापौरसाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि त्यानंतर शिवसेनेकडून देखील इतर 2 जणांनी उपमहापौरसाठी आपला अर्ज दाखल हे केलेलं होतं। पण हे सगळे अर्ज ऐन निवडणुकीच्या आधी मागे हे घेण्यात आले आणि त्यानंतर भाजपकडनं जे हिमगौरी आडके आणि शिवसेनेकडनं विलास शिंदे या दोघांची जी निवड आहे ती बिनविरोध झालेली आहे। त्यामुळे नाशिक महापालिकेमध्ये आता भाजप शिवसेना सत्तेत हे आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। अगदी किरण, आपण जर पाहिलं तर या पार्श्वभूमीवर सकाळपासून अनेक घडामोडी घडत होत्या। आधी विरोधात लढलेले शिवसेना भाजप ऐन वेळी एकत्र आले, राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला, मनसेनेही पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे एकूणच हे सगळे पक्ष एकत्र झाल्याचं पाहायला मिळतंय आणि विरोधी बाकावर ठाकरे गट असेल। अगदी बरोबर आहे। अगदी कालपर्यंत भाजपकडनं महापौर आणि उपमहापौर आमचेच होतील अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने सगळ्या नगरसेवकांना व्हीप सुद्धा बजावण्यात आलेलं होतं। पण आज मुंबईमध्ये काही वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर नाशिक महापालिकेत भाजप शिवसेना एकत्र असतील सत्तेमध्ये अशा पद्धतीचा निर्णय झाला। तर शिवसेनेला सत्तेमध्ये घ्यायचं असेल तर आम्हाला जे उपमहापौर पद त्या अशा पद्धतीची मागणी शिवसेनेकडनं या आधी पण करण्यात आलेली होती आणि आज पण करण्यात आली आणि त्या अनुषंगाने भाजपने शिवसेनेला त्याचे उपमहापौर पद देऊन ही संपूर्ण निवडणूक ही बिनविरोध केलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा बिनशर्त जो एकूणच पाठिंबा आहे तो भाजपला दिलेला आहे। कालच मनसे शिवसेनेची युती झालेली होती, आज शिवसेना भाजप सोबत आल्याने मनसे सुद्धा या सत्तेमध्ये सहभागी झालेला आहे। त्यामुळे नक्कीच किरण, अशा प्रकारे खूप वर्षांनंतर नाशिकला महापौर आणि उपमहापौर मिळालेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।